बातमी अकोल्यातून. अकोल्यातील प्रभाग क्रमांक 14 मधून वंचित बहुजन आघाडीचं संपूर्ण पॅनल हे निवडून आलेलं आहे. यातील नवनिर्वाचित नगरसेवक पराग गवई यांनी रुग्णसेवक ते नगरसेवक असा प्रवास केलाय. प्रभागाचा विकास करणार या शब्दावर मतदारांनी त्यांना निवडून दिलं. पराग गवई यांनी या भावना व्यक्त केलेल्या आहेत. त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी वर्षा मोरे यांनी. पाहूया. अकोल्यातील प्रभाग क्रमांक 14 मध्ये जे आहे ते वंचितचं पूर्ण पॅनल निवडून आलेलं आहे आणि या पॅनल मधलेच पराग गवई आपल्या सोबत आहेत. दादा, काय सांगाल? आपण जे रुग्णसेवक ते नगरसेवक हा प्रवास आपण गाठलाय, काय सांगाल? सर्वात आधी तर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, आदरणीय अंजलताई आंबेडकर आणि सुजातदादा यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला इथं निवडणुकीची संधी दिली आणि इथल्या जनतेने मला भरघोस मतांनी आशीर्वाद दिला. त्यामुळे या जनतेचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो. आणि ताई सांगतो की ज्याप्रमाणे रुग्णसेवा ही मन लावून आणि निस्वार्थीपणाने करतो, त्याचप्रमाणे मी जनतेची सेवा सुद्धा निस्वार्थी मन लावून करेल आणि या प्रभागाचा विकास करून दाखवेल. त्याचप्रमाणे अकोल्यामध्ये अनेक मुद्दे आहेत, म्हणजे अनेक विकासाचे मुद्दे आहेत. त्या विकासाच्या मुद्द्याला घेऊन आम्ही पुढे जाणार आहेत. खूप आनंद वाटते. असं मी सोचलं नव्हतं की माझा मुलगा नगरसेवक होणार आहे म्हणून. कधी असं वाटलं नव्हतं की नगरसेवक होणार आहे म्हणून. खूप आनंद वाटला. त्यांनी स्वच्छ अकोला, सुंदर अकोला आणि याच्यापेक्षाही आपण आपल्या याचा वार्डाचा प्रभागाचा जो आहे तो विकास करून दाखवणार असा विश्वास जो आहे तो पराग गवई यांनी दाखवला आहे. वर्षा मोरे, जय महाराष्ट्र न्यूज, अकोला.